ए दुर्गा, काय हो? बाहेरून जाऊन येतो रे. आणि एवढ्या उन्हाचं बाहेर कशाला चालले तुम्ही? अगं 2 दिवसांनी केक केक करायला लागले. केक घेऊन येतो ना. एवढ्या उन्हाचं बाहेर जाऊ नका, मी घरीच करते त्याला केक. बरं ठीक आहे, मग इच्छा कर वाजती. हो कर. हो, घरच्या घरी केक करण्यासाठी इथं 4 पिकलेली केळी घेतलेली आहेत. केळीवरचं साल काढून घ्यायचं आणि काट्या चमच्यानं आपल्याला केळी चांगली मॅश करून घ्यायची बघा, अशा प्रकारे. नंतर यामध्ये 1 वाटी खिसलेला गुळ घालायचा, वेलची पूड घालायची, अर्धी वाटी तेल घालून एकसारखं चांगलं मिक्स करायचं. तुम्ही मिक्सर मधून पण काढू शकता. नंतर यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी मैदा, 2 चमचे मिल्क पावडर टाकून सर्व जिन्नस एकदा चांगले मिक्स करायचे. घट्टसर वाटलं की यामध्ये अर्धी छोटी वाटी दूध टाकून पुन्हा चांगलं मिक्स करायचं आणि याला 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं. आता गॅसवर कुकर ठेवायचं, त्यामध्ये मीठ टाकायचं. मीठ वापरलेलं आहे पहिल्यांदा. नंतर त्यावर स्टँड ठेवायचं आणि हे गरम करून घ्यायचं. तोपर्यंत पातेल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. आता या मिश्रणामध्ये बारीक कट केलेले ड्रायफ्रूट टाकून चांगलं मिक्स करायचं. 1 इनोचं पॅकेट दूध टाकायचं आणि चांगलं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं. इथे थोडीशी गडबड करायची. नंतर तेल लावलेल्या पातेल्यात हे मिश्रण टाकायचं, थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि गरम झालेल्या कुकरमध्ये हे पातेलं ठेवायचं. वरून थोडीशी चेरी टाकायची, कुकरचं झाकण लावायचं, शिट्टी काढून 30 ते 35 मिनिटं केक बेक करून घ्यायचा बघा. 30 ते 35 मिनिटानंतर आपला केक बेक झालेला आहे. थोडासा थंड होऊ द्यायचा आणि चाकून आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा, अशा प्रकारे. तर मस्त असा आपला हे घरच्या घरी हेल्दी असा केक तयार आहे. तुम्ही पण तुमच्या लहान मुलाला नक्की करून बघा, खूप मस्त आणि चविष्ट होतो. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका.